नमस्कार, संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत। घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। नाना पटोले यांनी ओबीसी कार्यकर्त्यांकडून आपले पाय धुवून घेतल्याप्रकरणी निषेध म्हणून ठाणे शहरामध्ये भाजप महिला मोर्चा यांच्याकडून आंदोलन करण्यात आले। ठाण्यातील शासकीय विश्रामगृहाबाहेर हे आंदोलन करण्यात आले। यावेळी नाना पटोले यांचा फोटो फाडून टाकण्यात आला। काँग्रेस पक्ष हा कायमच जातीय राजकारण करण्यातच अग्रेसर राहिला आहे। 2 पाय आणि 2 हात असलेले नाना पटोले स्वतः हे का करू शकले नाहीत असा सवाल या ठिकाणी उपस्थित करण्यात आला आहे। या संदर्भात नाना पटोले यांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी अशी मागणी ठाण्यातील भाजप महिला मोर्चातर्फे करण्यात आली आहे। जोपर्यंत नाना पटोले ओबीसी समाजाची माफी मागत नाही तोपर्यंत अशाच पद्धतीचा निषेध नोंदवित राहणार अशी प्रतिक्रिया ठाण्यातील भाजपच्या वृषाली वाघुले यांनी दिली आहे। तर अशा पद्धतीने कार्यकर्त्याला वागवणाऱ्या माणसाला त्या पदावरती बसण्याचा अधिकार देखील नाही। त्यामुळे नाना पटोले यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपच्या महिला अध्यक्ष स्नेहा पाटील यांनी केली आहे। काँग्रेस पार्टी नाना पटोले सोनिया गांधी राहुल गांधी काँग्रेस पार्टी नाना पटोले माफी मागा माफी मागा नाना पटोले माफी मागा माफी मागा नाना पटोले माफी मागा। काँग्रेसचे जे प्रदेश अध्यक्ष आहेत नाना पटोले त्यांनी अतिशय घृणास्पद जी कृती केलेली आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही इथे सगळेजण युवा मोर्चा आणि आम्ही महिला मोर्चा युवा मोर्चा आम्ही इथे सगळे जमलेलो आहोत आणि त्यांचा निषेध करत आहोत। ते कुठे दर्शनाला गेलेले ते दर्शन करून त्यांनी एका ओबीसी कार्यकर्त्याकडून पाय धुवून घेतले। ही अतिशय त्यांनी चुकीची आणि घृणास्पद कृती केलेली आहे। देवाचं दर्शन केल्यानंतर तुम्ही कुठल्या एका गृहस्थाकडून तुम्ही चिखलाचे पाय धुवून घेता, तुम्ही काय स्वतःला देवाच्या जागेवरती ठेवताय का? तुम्ही प्रदेश अध्यक्ष आहात म्हणून एक गोष्ट अशी पण आहे की आम्ही काँग्रेसकडून असून दुसरी अपेक्षा काय करू शकतो? तरी सुद्धा आम्हाला ह्या गोष्टीचं एक अतिशय मनामध्ये राग आहे। एवढ्या पावसामध्ये पण खूप महिला युवा मोर्चाचे पदाधिकारी आमच्या महिला मोर्चाच्या सगळ्या पदाधिकारी महिला वगैरे एक मनात राग ठेवून आज इथे निषेध करायला इथे सगळ्या जणी जमलेल्या आहेत की यांनी नाना पटोले जे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांनी या केलेल्या कृतीबद्दल माफी मागावी आणि ती मागितल्याशिवाय पूर्ण ठाण्यात आणि महाराष्ट्रभर हे जे निषेध हे जे आंदोलन चालू आहेत ते थांबणार नाही आहे। तुम्ही बघत असाल या भारत देशात भारताचे पंतप्रधान मंदिरात जेव्हा गेले सर्व कारागिरांचे कर्मचारी जेवढे होते सर्वांचे त्यांनी पाय धुतलेले आणि एकीकडे काँग्रेसकडून जे आम्हाला पहिल्यापासून अपेक्षितच होतं की होणार मंदिरात पाया पडायला जात आहेत आणि एका आपल्या ओबीसी बांधवाकडून पाय धुवून घेतलेले ही घृणास्पद कामं आता असं आजच नाही मागे सुद्धाही आपले त्यांचे राहुल गांधी आहेत त्यांनी सुद्धा अशी अपशब्द वापरून अनेक वेळा ओबीसी बांधवांचा तिरस्कार दाखवलेलाच आहे या भारत देशाला। काँग्रेसचे नेते महाराष्ट्राचे नाना पटोले यांच्या सोबत एक असा इन्सिडेंट झालाय जो त्यांचा सोशल मीडिया असेल काँग्रेस पार्टीचा सोशल मीडिया असेल त्याच्यावरनं व्हायरल केला गेलाय। त्यांचे पाय हे चिखलामध्ये माखले होते आणि एका कार्यकर्त्याकडनं त्यांनी ते पाय धुवून घेतले। ओबीसी कार्यकर्त्याकडनं त्यांनी पाय धुवून घेतले आणि 2 हात 2 पाय असलेले असे हे काँग्रेसचे नेते स्वतः सुद्धा हे करू शकले असते की, परंतु त्यांनी एका कार्यकर्त्याकडनं पाय धुवून घेतले, तो सुद्धा ओबीसी कार्यकर्त्याकडनं पाय धुवून घेतले। काँग्रेसचा तुम्ही जर इतिहास पाहिला तर काँग्रेस ही जातीय राजकारणामध्येच फेमस आहे आणि जातीय राजकारण करूनच ती पुढे आलेली आहे आणि त्यामुळे कुठे ना कुठे महाराष्ट्रात सुद्धा जातीय राजकारण करून काँग्रेस पार्टी काम करत आहे हे आपल्याला दिसतंय। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी
चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. कळव्यातील खारेगाव टोलनाकाजवळ रेतीबंदरकडून नाशिककडे जाणारा टाटा हेवी टँकर पलटी झाला आहे. वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने भारत पेट्रोलियम कंपनीच्या 18 टन LP गॅस टँकर पलटी झाला. या अपघातामुळे स्थानिक लोकांमध्ये खळबळ माजली आहे. घटनास्थळी कळवा पोलीस स्थानकाचे पोलीस कर्मचारी, शहर वाहतूक पोलीस कर्मचारी, अग्निशामक दलाचे जवान, रेस्क्यू वाहनांसह आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी पिकअप वाहनांसह उपस्थित होते. या घटनास्थळावरती त्वरित कार्यवाही करण्यात आली. अपघातामध्ये वाहन चालक संतोष यादव यांच्या उजव्या पायाला आणि हाताला किरकोळ दुखापत झाली असून अग्निशामक दलाच्या जवानांकडून त्यांना प्रथम उपचार करण्यात आला आहे. या अपघातग्रस्त वाहनांसह शहर वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांकडून बाजूला करण्याचं काम सुरू होतं, जेणेकरून वाहतुकीवरती कोणताही परिणाम याचा होणार नाही. या प्रकारच्या दुर्घटनांमुळे नागरिकांनी सावधानता बाळगावी आणि वाहतूक नियमांचे पालन करावे असं आवाहन पोलिसांनी केले आहे. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. ठाणे साकेत मैदान येथे सकाळपासून पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात. ठाणे शहरातील साकेत मैदान येथे ठाणे शहर पोलीस दलातील विविध रिक्त पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया सकाळपासूनच सुरू करण्यात आली. आजच्या पहिल्याच दिवशी 500 उमेदवारांना येथे बोलावण्यात आले असून यामध्ये उंचउडी, गोळाफेक, धावणे, उंची मोजणे, छाती मोजणे यांसारख्या विविध चाचण्या यावेळी पार पडल्या. भरती प्रक्रियेसाठी आलेल्या उमेदवारांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनाच्या वतीने यंदा या ठिकाणी मैदानामध्ये भव्य मंडप, सिंथेटिक ट्रॅक, मैदानाबाहेर फुटपाथवर थांबण्याकरिता छप्पर, अल्पदरामध्ये झेरॉक्सची सोय, नाश्ता आणि CCTV यांसारख्या विविध उपाययोजना येथे करण्यात आल्या होत्या. सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली असून अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने या ठिकाणी ही प्रक्रिया पार पडली. ठाणे जिल्ह्यातील त्याचबरोबर महाराष्ट्रभर विविध भागातून या ठिकाणी उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी या ठिकाणी उपस्थित होते. पावसाने जरी हजेरी लावली असली तरी सर्व सुविधांनी युक्त अशी मांडणी या ठिकाणी करण्यात आली होती. तर गेल्या 8 दिवसांपासून या सगळ्या भरती प्रक्रियेसाठी आवश्यक असणाऱ्या साहित्यांची तयारी या ठिकाणी करण्यात येत होती. तर या संदर्भातील अधिक माहिती पोलीस अधिकारी संजय जाधव यांनी दिली आहे. चेंज करा.
ठाणे शहरात लागू करण्यात आलेली 10% पाणी कपात रद्द करण्याबाबत प्राधान्य देण्यात येईल असं आश्वासन महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहे. मुंबई महानगरपालिकेकडून ठाण्याला देण्यात येणाऱ्या पाणी पुरवठ्यात कपात केल्यामुळे शहरात पाणी टंचाई जाणवत असल्यामुळे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाकडून लक्ष वेधण्यात आले होते. ठाणे शहरातील नागरी समस्या व नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध अडचणींसंदर्भात भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या नेतृत्वाखाली माजी नगरसेवक आणि नगरसेविकांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली. या शिष्टमंडळामध्ये माजी गटनेते नारायण पवार, मनोहर डुंबरे, भरत चव्हाण, मुकेश मोकाशी, कृष्णा पाटील, सुनेश जोशी, नंदा पाटील, दीपा गावड, अर्चना मणेरा, कमल चौधरी, कविता पाटील, मृणाल पेंडसे, प्रतिभा मडवी, नम्रता कोळी, राजकुमार यादव इत्यादींचा समावेश होता. ठाणे शहराला अपुरा पाणीपुरवठा होत असतानाच मुंबई महानगरपालिकेने ठाणे शहराला देण्यात येणाऱ्या पाणीकोठ्यामध्ये कपात केली आहे. त्यामुळे शहरात तीव्र पाणी टंचाई भेडसावत आहे. घोडबंदर रोडवरील काही सोसायट्यांमध्ये 1 ते 2 लाखांची टँकरची बिले होत आहेत. नौपाडा, उथळसर, कळवा, दिवा, वागळे इस्टेट भागात अपुऱ्या पाण्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवरती 10% पाणी कपात रद्द करून पाणी गळती रोखण्याची मागणी आयुक्त सौरभ राव यांच्याकडे करण्यात आली आहे. त्यावर मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांबरोबर चर्चा करून पाठपुरावा करण्याचं आश्वासन आयुक्त राव यांनी दिलेलं आहे. आज आयुक्तांकडे आम्ही 2 दिवसापूर्वी पत्र दिलं होतं. भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांच्या प्रभागामधल्या काही सूचना होत्या. पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई असेल, वृक्ष छाटणी असेल आणि अनधिकृत होर्डिंग असे आणि अर्धवट राहिलेले रस्ते, सर्व्हिस रोडच्या वाहतूक कोंडी, सर्व्हिस रोडवर अनधिकृतपणे पार्किंग असे 5 ते 6 विषय होते. त्या बाबतीत आयुक्तांकडे सकारात्मक चर्चा झाली आणि अनधिकृत होर्डिंग जे सर्व्हिस रोडला होर्डिंग आहेत त्या ठिकाणी जमिनीचे मालक कोण आहेत, प्रत्यक्ष महानगरपालिकेच्या रेकॉर्डला होर्डिंगची साईज किती आहे आणि जागेवर किती आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आहे. आयुक्तांनी आम्हाला आश्वासन दिलं त्या ठिकाणी की याची सर्व आम्ही प्रॉपर माहिती घेऊन त्या ठिकाणी कारवाई करू. दुसरं, ठाणे शहरातली मैदानं आहेत ती मुलांना खेळण्यासाठी उपलब्ध करून द्यायला पाहिजे. अनेक मैदानांमध्ये एक्झिबिशन होतात तर वर्षामधनं त्या ठिकाणी 365 दिवसापैकी एक ठराविक 45 किंवा 50 दिवसामध्ये त्या ठिकाणी एक्झिबिशन त्या ठिकाणी व्हायला पाहिजे. इतर वेळेला मैदानं मुलांना खेळण्यासाठी त्या ठिकाणी उपलब्ध व्हायला पाहिजे. पाण्याचा प्रश्न आहे, 10% पाणी कपात केलं आहे. अनेक नागरिकांना पाण्याची समस्या घोडबंदर भागामध्ये जाणवत आहे. अनेक सोसायटीमध्ये महिन्याला कमीत कमी 1 ते 2 लाख रुपये टँकरला बिलं द्यायला लागत आहेत. हा एक विषय चर्चा त्या ठिकाणी झाली पॉझिटिव्ह. 10% पाणी कपात लवकरच रद्द करण्यात येईल असं आयुक्तांनी आश्वासन दिलंय. आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नगरसेवकांनी माननीय आयुक्तांची भेट घेतली आणि प्रत्येकाच्या प्रभागातले जे अतिशय महत्त्वाचे विषय होते, आपत्कालीन जे विषय होते, मग ती नालेसफाई असेल, फांद्या छाटणी असेल किंवा छाटलेल्या फांद्या या वेळेवरती उचलल्या जात नाहीत किंवा पाणी कपात आता सध्या जी ठाण्यामध्ये चालू आहे आणि नागरिकांना त्याचा खूप त्रास होतोय, अनधिकृत होर्डिंगचा विषय असेल किंवा ज्या अनेक गाड्या अनेक महिने वर्षानुवर्ष एका जागी पार्क केलेल्या असतात त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम होतं किंवा पार्किंगला जागा मिळत नाही, अशा अनेक समस्यांवरती आमच्या आयुक्तांची चर्चा झाली आणि आयुक्तांनी अतिशय सकारात्मक असा आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे. आणि ज्या आम्ही सगळ्या नगरसेवकांनी ज्या काही मागण्या केल्या तर या सगळ्या विषयांवरती लवकरात लवकर आढावा घेऊन प्रत्येक प्रभागामध्ये ते स्वतः येऊन पाहणी दौराही करणार आहेत आणि जे विषय आम्ही त्यांच्या समोर मांडले ते लवकरच त्याच्यावरती ते कारवाई सुरू करणार आहेत असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.